तर आता रात्रीचा आता असा ट्विस्ट आला ना की आम्ही असं ना व्यायामध्ये रात्रीचा झोपत होतो आणि झोपतच होतो. आठवलं नको आपण झोपूया, आपण डायरेक्ट निघूया. तर आम्ही डायरेक्ट निघतो तर गाणगापूरला. तर फर्स्ट आम्हाला जाण्यासाठी तिकडे सोलापूरला पोहोचावं लागेल. तर आमचा ऑटोवाला काय ती वाट बघतोय, थेट आम्ही निघतोय. काय खतरनाक आहे म्हणजे आमचं काहीच प्लॅन नाही, डायरेक्ट छू 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 मुतारी गँग. आता रात्रीचे वाजले दोन एक वाजले आणि आता आम्ही चेकआउट होणार. चेकआउट तिथे जा त्याच्याकडे दादा झोपलाय, दादाला भेटून चेकआउट आणि सीधा रिक्षामध्ये बसून सोलापूर घरी. फर्स्ट स्टँडवर जाणार, स्टँडवर सोलापूरची बस पकडून कल्टी. तर माऊलींना बाय बाय. आपल्या रिक्षा आमच्या रिक्षावाला उभा इथे. चला आमची शॉर्ट आहे इथे. चला रामकृष्ण हरी. चला इथे गाडीची चार लाईट ऑन कर. तर माझ्या मागे आहे पंढरपूर बस स्थानक. आम्ही पोहोचलो आहोत पंढरपूर बस स्थानक. धन्यवाद भाऊ आम्हाला सोडल्याबद्दल. आशिष भाऊ चला थँक्यू. हा दादाला पण खुश केलं. 100 रुपये देऊ म्हणजे भाडं होतं त्याचं. सगळे झोपलेत. आता महेश आम्ही पण झोपलो होतो पण आम्हाला डायरेक्ट क्लिक झाला की नाही झोप नाही येत आहे, आपण निघून जाऊया. आम्ही निघालो. सोलापूर बस लागलेली आहे. सो प्रस्थान करून देतो आम्ही. भाई किती मजा येते ना भाई, खरं सांगतोय. अचानक भयानक काहीही ठरते आमचं. सोलापूरवरून आपल्याला डायरेक्ट आता सोलापूर फुल एसी वर आहे, चिल मारून झोपायचा. मजबूत सकाळी अक्कलकोट आणि मजबूत झोपायचं आणि सोलापूरला उतरायचं. काढाक भाऊ आपला चौकशी करतोय. आम्ही पोहोचलो सोलापूर बस स्टेशन. काय एसीची गाडी होती, एवढी थंडी लागत होती. एक तर मी घातले हाफ पॅन्ट. तुला 3ला लागेल अटॅक. गाणगापूर आत्ताच गेले, अक्कलकोट पण गेली, अंगापूर पण गेली. 5 मिनिटं उशिराने आणलं. 1 तास आता वाट बघावी लागणार. 5 मिनिटं उशिराने आपण चहा आणलं. वगैरे पिऊ शकतो. बाई पण काय गर्दी त्यांना ते वाटत पण नाही की बाबा मी चहा नाही प्यायचं, हलवून मी चहा नाही प्यायला पाहिजे. असते तोंड वर करून. ते 2-3 दिवस झोपलो नाही तर ऍसिडिटी सारखं होतं किंवा चहा पिला मला अजून उलटी व्हायची. तसं नाही व्हायला पाहिजे. चलो अपना बस आ गया अक्कलकोट. कडक. हा खूप चांगला पोरं आहे खरं सांगतो. खूप चांगला पोरं आहे, मेहनती पोरं आहे. आता सीधा अक्कलकोट. अक्कलकोटला उतरून तिकीट स्टे करायचं आणि झोपून जायचं मस्ती. नशीब आहे भाई, आपलं नशीब आहे. नशीब अरे नशीब एकदम चांगलं आहे भावा. एवढं पण गांडू नाही आपलं. भाई गुड मॉर्निंग झाली आहे. तर आम्ही पोचलो आहे स्वामी समर्थांच्या मठाच्या जवळपास. हा हे इकडे आहे काय ते अन्नक्षेत्र आहे का? रूम आहे का? दादा रूम हवा आहे काय तुम्हाला? शाबास. आम्हाला माहित पडलं आपापल्या घरी. आपण कोणाच्या घरी रस्त्यावर झोपायचं. हे ट्रस्टवाला होतं ना? ट्रस्टचे ट्रस्टवाल्या घर सगळे फुल झालेली आहेत.
आम्ही रस्त्यावर पडलो आहे. तर आम्ही प्रायव्हेटच्या गोष्टी बघण्यासाठी जात आहोत, पण नाही, ती फुलं सुद्धा. कुठे लिहिले रे ते सुद्धा फुल. यात्री भवन पण बंद आहे ते. काय कुठे कुठे चालला आता? कडक चालता चालता फुसके सोडतात ते. चला आता काय आज कुठे चालला? रात्री फोन चेक करूया ना एकदा. चल. नडायचं, फक्त नडायचं, रडायचं नाही. वाट नमस्कार. सकाळपासून आम्ही मस्त की फिरतोय. सकाळी मस्त की 1 तास आम्ही अक्कलकोटमध्ये असेच फिरत होतो. आम्हाला घर नव्हतं सापडत, तर आम्ही फक्त आंघोळ केली आणि फटकन आलो गाणगापूरमध्ये. मी पण टाइम वेस्ट नाही केला, तिकडे मला शूट करायला भेटलं नाही कारण का फोनची चार्जिंग पण डाऊन होती. तो मी फोन चार्ज केला आणि पोचलोय गाणगापूरला. आम्ही इकोणी आलोय. छान. आणि इकडे पण असंच आहे की पाऊस सुद्धा इथेच चालू आहे. पावसाचा माहोल. एकाच छत्रीत आम्ही आता तिघ असणार आहोत. ठीक आहे. पण छत्री 3 माणसं. आम्ही चाललेलो आहोत. 600 रुपये सगळे डिवायडेड बाय 700 डिवायडेड बाय 7. 600 डिवायडेड बाय 7. इथे पण पावसाने गोंधळ केला यार. शी डार्क नव्हता बोलायचं पाऊस. हे बघा, हे एवढ्या जागा फिरवणार आपल्याला दिसलं तर ठीक. आम्हाला भाषा कळत नाही पण आम्ही फिरणार आहोत. आपटला संगम. या साईडला ते काका म्हणाले भीमा नदी, आणि त्या साईडला कुठली नदी? मला नदीच राहायला आठवते बाबा. लिहिलं पण नाही. लिहिलं ते त्यांच्या नदीचा विषय मला कळला नाही, फक्त भीमा नदी आहे एवढं कळलं. एक गुपित नदी आहे तेही कळलं. तिसरी कुठली ते नाही कळलं मला. तिसरी मी जरा विचारपूस करून मी तुम्हाला कळवतो. सध्या आपण इथे जाऊयात. औदुंबर वृक्ष आहे इथे. सो पहिला आपण इथे जाऊन येऊया. नॉर्मल 50 रुपये दिले. गरम पाण्याची आंघोळीची आंघोळ केली. आता भस्माचा डोंगर ही वाट आहे. तिकडनं पुढे जाऊया. ते म्हणाले की पहिलेसारखं डोंगर राहिलेलं नाही, म्हणून तेवढा अनुभवता येणार नाही.
इथे असं म्हणलं जातं की हे जे आहे इथे पाणी, त्या पाण्यामध्ये हे जे चिखल दिसतं ना, हेच भस्म आहे असं त्या बोर्डावरती सुद्धा लिहिलंय. तुम्ही वाचाल तर तुम्हाला दिसलं असेल ती गोष्ट. आणतोय थांब. म्हणजे इथे एक अशा नवीन गोष्टी बघायला भेटतात ना, छान आहेत. लेट्स गो टू नेक्स्ट स्टॉप. इन्फ्लुएन्सर नवीन सबस्क्रायबर्स आपले कोल्हापूरचे आहेत काय? थेट दर्शन. ते बोलले आम्हाला पण पाठवा. ओके. हा नक्की सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, तुम्हाला दिसेल. कलेश्वर मंदिर. टोटल 3 ठिकाण फिरलोय, आता 4थं ठिकाण आहे. त्या 4थ्या ठिकाणावरती भूतासारखं काहीतरी सीन आहे तिथे, तर तिथे मी रेकॉर्ड करू शकत नाही आणि ते फक्त मी बघू शकतो. 4थं ठिकाण, त्याचं नाव काय आहे? तुझं नाव काय त्याचं नाव काय? आता आपण जातो तिथे मंदिर. हां तेच कुठलं मंदिर आहे? दत्ताचंच आहे, हेच तर मेन मंदिर आहे गाणगापूर. हां गाणगापूरमधलं मेन मंदिर, तिथे आपण जात आहोत. जातो मला कंटाळा आला आता, माझी झोप नाही झाली ना. मला फिरायचं पण आहे, पण झोपायचं पण आहे. तर गाणगापूरमध्ये सगळे दर्शन करून झालेले आहेत 4 स्पॉट्स. सो आता आम्ही रिटर्न अक्कलकोटला निघालो. गोरेगाव. तर आमचा ड्रायव्हर तिथे वाट बघतो. इकोने आलो होतो तो तिथे. आमचा मूर्तिकार आहे हा, आमच्या घरातला गणपती. आम्ही इथून तिथे अक्कलकोटला परत निघणार. तर इथून 2 तासाचा प्रवास आहे, 2 ते बघायचं तुम्हाला 3 तासाचा प्रवास आहे. आपण अक्कलकोटमध्ये फिरणार. ओके फाईन. कडकमध्ये सबस्क्रायबर 2 माझे नवीन 2 सबस्क्रायबर्स आलेले आहेत. कोल्हापूर वरून आहेत त्या दोन्ही. फायनली आम्ही रूम घेतलेली आहे यात्री निवासमध्ये, अक्कलकोटमध्ये आहे. भेटलेली आहे ते पण एकदम काम फिट, एकदम 1100 मध्ये काम फिट आहे इथे. 24 तास 1100. नाहीतर आम्ही बाहेर बघतो तर 1200 रुपये 12 तासाचे घेत होते है ना यायला. अरे येडा काय यायला, हा येडा झालाय. देखा अपन ने सब लिया, अभी अपन थोड़ा कपड़ा भी चेंज मारेंगे और हाथ पैर धो के मुंह धो के सो जाने का और सीधा शाम को उठने का और दर्शन के लिए निकल जाने का. रूमचे तुम्हाला दाखव. रूमच्या इकडे ना म्हणजे एक बाल्कनी सुद्धा आहे. इकडनं बाहेर गेला की बाल्कनी, इकडे बाथरूम, हा बेड. आता मला उलटाचा कंटाळा आलाय. तर तिकडनंच बघून घ्या. रुटीन तेव्हा तुम्हाला दाखवतो काय काय आहेत. सो झोपून क्लिअर, सर्व क्लिअर आहे भाई. मग आता एकदम ओके आहे, कडाकमध्ये ओके ओके. आता सगळं फिरायचं अक्कलकोट. आता मला फ्रेश वाटतंय की नाही, झोपल्या ते कसं भारी वाटतं आता. सो आता आपण पूर्ण अक्कलकोट फिरायचं. ते जेवढे काही दर्शनाचे स्पॉट आहेत ते सगळे मी दर्शन करून
पण त्याआधी आपण खाण्याची सोय करायची म्हणजे पहिला आपण खाऊन घेऊया, कारण का सकाळपासून आपण काय खाल्लेलं नाही आहे. ते एकतर इडली खाल्ली, ती इडली पण घशासाठी कशी गेली आणि आता सगळं बाहेर गेलं. सो आता संध्याकाळचे 6:30 झाले. फटाफट सगळं दर्शन घेऊन आपण निघणार. पण आपल्याला तुळजापूरला सुद्धा जायचं आहे. आता 6:30 झाले. फटाफट नाश्त्यावरून फटाफट सगळीकडे दर्शन करून निघायचं. त्राता भाग्य विधाता श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तू अवधूता सतजननाथा शल्य विघाता श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. जय जय शंकर नमामि शंकर, जय शिव शंकर नमामि शंकर. परम ईश्वरा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. भूजल पालक तेज विधायक मोक्षदायका श्री स्वामी समर्थ, मोक्षदायका श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ.